अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू व्यूअर्स, कैसी हो सगली? अस्सलाम वालेकुम, कैशी आहो सगळी? बेसाव ना? आम्ही पण बेसाव अल्हम्दुलिल्लाह. अल्हम्दुलिल्लाह. जी तुमच्या लोकांची दुआ आहे, अल्लाहचा बिलकुल. फजल व करम है. जी आज तुमच्या दुआनेच आम्ही इकडे ह्या मुकामावर पोचलो आहोत की तुम्हाला आजची जी रेसिपी आहे ती दाखवणार आहोत. ती कनीज फातिमा ही तुम्हाला सगळा एक्सप्लेन करेल. तर चला बिस्मिल्लाह करूया. व्ह्यूअर्स, आज येणारात पाहुणे आणि पाहुणे म्हणजे कोण? स्पेशल नाही, आपले दिलीपबाई रोजचे हात. दिलीपबाई येणारात आणि त्यांचे मोठे भाऊ श्यामभाऊ येणारात. त्यांच्यासाठी आम्ही मस्तपैकी चिकन काजू मसाला, जे आपले फ्रेश काजू आपण जे आणतो रानांची ते चिकन काजू मसाला बनवतो रेसिपी. आणि मग घाय गडबड आहे, फटफट करियाचा आहे. आणि चला स्टार्ट करताय. मी तुम्हाला दाखवूयाला त्याला काय काय चीज लागणार आहे ते बघून घ्या. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. व्ह्यूअर्स, लेट झालाय त्या हिशोबाने मी टोप गरम करायला अगोदरच ठेवलो आहे. त्यातला आता आम्ही तेल टाकू हिसाबाने जितका लागते तेवढा. त्याच्यानंतर प्याज फ्राय करायला टाकेल. मी आपल्या गावठी तरीक्याने मी बनवत आहे जेवण. ओके, बघत राहा, पूर्ण व्हिडिओ वॉच करा माझो. त्याच्यानंतर आता मसाले काय लागणार आहेत ते बघा. अद्रक, लसूण, मिरची ह्याचं मी पेस्ट बनवून घेतलो आहे. आता ह्यातला अद्रक किती आहे? 100 ग्राम अद्रक आहे, लसूण 100 ग्राम आहे, 50 ग्राम मिरची आहे. त्याचं वाटून मी पेस्ट केलो आहे. 1 चम्मच जिरा टाकलो वाटताना. व्हेरी गुड. ओके, आता ह्याच्यातलं काय आहे? ही एकदम गावठी तरीक्याने हे बघा, सुका खोबरा त्याला खरवडून मी भुजून घेतलाय आणि त्यातल्या 4 इलायची टाकून. पण किती खोबरं आहे? हा, ही 1.5 वाटी खोबरा आहे. 1.5 वाटी खोबरा, त्यातल्या 4 ते 6 मी इलायची टाकलो आहे. ती वाटून मी बारीक मसाला करून घेतलोय. ठीक आहे. हा, 1 टेबलस्पून मिरची पावडर घेतलो आहे, 1 टेबलस्पून हल्दी पावडर आहे, 1 टीस्पून धनिया पावडर आहे आणि 1 टेबलस्पून गरम मसाला पावडर आहे. माशाअल्लाह. आणि कांदे? ही आहे काजू हाते. हे काजू आम्ही चिकनच्या सोबत शिजवू. आणि हे कांदे हात दरमियानी साईजचे 4 कांदे हात. ठीक आहे. तेव्हा स्टार्ट करूया आपण. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. पण कन्नो, ही सगळं तू दाखवलीस, रेसिपी खांची आहे, चिकन आहे ना? चिकन मग रेसिपी चिकन दाखवलीच नाही त्यांना, म्हणजे कमाल वाटते. अर्धवट काम जाईल. होते गडबड आहे चालियाचा. दाखव. मी 1.5 किलो चिकन पुढे दाखव. 1.5 किलो चिकन मी घेतलाय हाय, साफ करून माशाअल्लाह. वॉश करून ठेवलो आहे. 1.5 किलो चिकन. त्याच्यातला हे 3 मीडियम टोमॅटोज जातील. कापून वगैरे मी रेडी ठेवलो आहे. थोडा लेट जाईल आहे जेवणाला, मगून घाय गडबड चाललेली आहे. तर काजू हे आपले कमीत कमी 1.25 किलो आहात ना? हात है ना? अख्खे बियाचे काजू 1 किलो भर हात, 1.25 किलो 1 किलो हात. ते सालपटा काढला होते. हा, सोलून निघल्याच्या नंतर त्याची जी समजा अर्धा किलो आहात. अर्धा किलो हात धरून चाला. अर्धा किलो. नासरभाई की जय. अरे नासरभाई नमस्कार. या दिलीपभाई. कसे आहेत? व्हेरी गुड, नमस्कार. या 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 शांबाई. आपले मोठे भाऊ ना? बरोबर, एकदम मी माझ्याकडे 2 नंबर. दिलीपभाई यांना परिचय करावा आपल्या व्ह्यूअर्सशी. म्हणून आपल्या व्ह्यूअर्सची परिचय करा. नंतर मग आमचा यांच्या पुढचा मोठा हरिभाऊ. ठीक आहे, ह्यांचा परिचय करा. हे आमचे श्याम धनाचे वायगणकर, माझा भाऊ. 2 नंबर. होय होय. 2 नंबर. माशाअल्लाह. या बस. मला ते वाटलंच नव्हतं तुम्ही याल म्हणून. कारण ईदीच्या दिवशी सांगितलं मला, श्याम नाही आला. मी झोप लागली जरा. ईदीच्या दिवशी पण तुम्ही असाच केलात, वाट बघायला लावलात. नाही वाट कसं आहे, एकदा आता मुलं निघालीच होती घ्यायला तुम्हाला. आपण दिली म्हटल्यावर येणार. येणार यायचा. एक सोबत बसून खाऊया. जस्ट गंमत गप्पा. व्ह्यूअर्स, तर फटफट आपण करूया. दिलीपभाई आले का आणि त्यांच्या पोटातला कावले वरटतात, तेव्हा फटफट आपण जेवण करूया. आज जो कसं अचानक तो व्हिडिओ आहे व्ह्यूअर्स, तेव्हा थोडा समजून घ्या तुम्ही. आता मी काय आहे, कांदो दलियाच्यासाठी नमक टाकीन आतला. परमानात टाकेल मग. हो, बर. म्हणजे कसं कांदो जल्दी मेल्ट होईल.
आज हे तर मतलब सोचलेला नाही होता व्हिडिओचा, पण एक वेगळं इरादं एका चॅनल व्हिडिओचं व्ह्यूअर्स. ते काजू मसाला रेसिपी बनतंय, त्याच्या बाजूला मी बघारी राईस बनवत आहे. थोडी गडबड आहे, बघून तुम्हाला मी डिटेल दाखवू नाही शकत आहे. धानाच्यासाठी कांदा बघाडलोय. आता त्यातलं मी पाणी टाकीन. पाणी बॉईल झाले की त्यातलं राईस टाकीन, म्हणजे झाला बघाराचं धान. माशाल्लाह. कांदा लाल झालोय, त्यात आता आपण टोमॅटो टाकू आणि टोमॅटोला बेस सगळं फ्राय करून घेऊ. मतलब तो मेल्ट होतं आपण त्याला शिजवू. आता मी हे सगळे मसाले टाकेन यातल्यात. पावडर मसाले टाकायचे आणि त्याला बेस परतून घ्यायचा. कच्चे मसाले आते. हळद आहे, मिरची बुक्की आहे, धनिया पावडर आहे आणि गरम मसाला पावडर आहे. आता त्याला बेस तेलातला परतून घ्यायचं ते मसाले, म्हणजे त्याने कसं आहे विवाट तळा भरून देते. म्हणजे चिकन जो आपला शिजते ना रेसिपी, त्याच्यावरती तळा येते, बेस तळी येते. एक चटणी रेडी आहे आणि चटणी नाही बोलत ती चटणी नाही आहे, खोबऱ्याचा वाटण आहे. ही खोबऱ्याचा वाटण आहे, ही अद्रक लसूण मिरचीचा वाटण आहे. शिकून घे पोरी जरा माझ्या जवळशी, समजलीस. आता आपण धानाचं पाणी बघूया. धानाचं पाणी येईल आता, त्यातला हे राईस धुवून ठेवले ते टाकू आपण. तसं दिलीप भाई, श्याम भाई आणि हे भाई गप्पा गोष्टी करतात, मस्ती मजाक करतात. मी किचनला हाय, हे बाहेर बसले तर दिलीप भाईच्या जवळ. चावलाचा पाणी यायला येईल. आता आपण त्यातला चावल टाकू. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. चिकन असो, मटन असो किंवा आणि काही मसाला रेसिपी असो, त्याच्यासोबत बघारी राईस किंवा मग बेस वाटतात. माशाअल्लाह. धानातलं आपण मीठ टाकू आपल्या अंदाजी. मीठ टाकलं मग खाली मारून त्याला आपसो शिजत ठेव. इथे बघूया काय हाल आहे तो. माशाल्लाह खुशबू है. खुशबू ही खुशबू है. माशाअल्लाह. तर आता विवच आपण मिरची अद्रक लसूणचा वाटण आपण टाकू. व्यूअर्स, मसालो बघा शिजतोय है. माशाअल्लाह. आला लसूण मिरचीचा वाटण टाकला. आता आपण खोबऱ्याचा वाटण टाकू. व्यूअर्स, सगळे मसाले टाकला. थोडा टाईम असतो, ते मसाले स्लो गॅसवर आम्ही तळत ठेवला असतो. पण आता टायमाची कमी आहे. दिलीबाईच्या पोटातला कावले ओरडतात, तेव्हा फटाफट आपण चिकन टाकू यातला आणि शिजत सोडू. एक बाजूला धान शिजतंय, एक बाजूला चिकन सोडू बनवायला.
आणि मग मज्जाचं चिकन बनणार आहे व्ह्यूअर्स. पायाने मजबूत केलेला व्ह्यूअर्स चिकन आपसो शिजतंय. त्यातला आपण काजूचे बियो पण टाकूया. म्हणजे चिकनच्या सोबत सोबत काजूचे गीर पण शिजतील. आणि मग शिजल्याच्या नंतर आपण बोलू ह्याला काजूगीर मसाला, चिकन काजूगीर मसाला. माशाल्लाह खुशबू है. माशाअल्लाह. व्ह्यूअर्स आमचं सालन रेडी झालं आहे. तेव्हा आता आम्ही जेवणाची तयारी करतो आहोत. जियाला सगळ्यांनी या. व्ह्युअर्सला ही दाखवलीस तू? हां त्यांना बघते बस केशनट्स काजू चिकन बघू शकता वा. काय चिकन काजू रेसिपी डल्ली डल्ली विवर्स डल्ली दिल्ली आहे. लेग पीस दाखवा. विवर्स रेडी झाला आहे. तुम्ही बघू शकता वा. आता मस्तपैकी चमचमीत जेवण. माणसं जेवया बसतील. बगारी चावल, ही गोडांचा लोणचा. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बंद कर बाई. व्ह्यूअर्स माशाअल्लाह राईस काढू. खिले खिले राईस बनवतात. गोल्डन राइस, स्वादिष्ट राइस. या सगळ्यांचे अनाडी नासकी पिढी न आहे ना पण न विचार कर. दिलीप भाई हा तुमचा मान आहे. थँक्यू. पुष्पगुच्छ ना आणलात आपण. खरंच मला आनंद झाला हो. तुम्ही आलात आमच्या इथे. पाहिला हो. धन्यवाद. मोस्ट वेलकम. दिलीप भाई हा गोड लोणचा आहे आपला कोकणी पद्धतीचा. काय कोकणी पद्धतीचा आंब्याचा आहे. या सर्व चिमच्यामध्ये तुम्हाला गीर भेटतील. घ्या. भेटले मला. हो गीर घ्या तू. काय भेटलं ना गीर. खायला लाजायचं नाही. गीर भेटलं नाही काय. काजू आज नासरबाई याने आम्हाला जेवणाचं आमंत्रण दिला. हे चिकन काजू मसाला. आज आम्ही आमच्या झाडाचे काजू काढले तर त्या भाभीने आज चिकन काजू मसाला बनवलेला आहे आणि आम्हाला जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे. खूप छान बनवलेला आहे. पुरा वास असा मस्तपैकी येतोय आणि हे काजू आहेत तर टेस्टिंग करतो मी. वा खूप छान झाले. टेस्टी आहे. श्यामबाई कसा लागतोय? एकदम मस्त. चिकन कमी एकदम. खाता तुम्ही. चिकन घ्या अजून. चिकन आण गो आणला. हा चिकन आण. कसा वाटतंय बोला. आज मस्त एकदम. तुम्हाला कसा लागलाय? जेवण हा चांगला आहे. मटणाचा स्वाद बी चांगला आहे.
आणि आज बनवलेले आम्ही आज खास जातीने इथं जेवायला आलो. तो धन्यवाद जेवण बनवल्याबद्दल. चांगला जेवा जेवा. सालन घ्या, सालन घ्या तुम्हाला. आम्ही घेतो. हां दिलीपभाई, हाच मोठी लढाई फटाफट. हां हे मोरंबा आहे, आंब्याचा मोरंबा. मुरब्बा. ते कसं झालंय, तुम्ही आज बऱ्याच वर्षांनी खूप म्हणजे आमच्या आई वडील वगैरे करायचे मोरंबा. तर आज कशा प्रकारे झालंय त्याची चव पाहतो मी. एकदम फर्स्ट क्लास. अरे बापरे, ज्युसी ज्युसी. हा कसा, हा महिना कैरीचा आहे ना, आंब्याचा. दररोज ते बनते खूप- आपल्याकडे. आंबा मिरमिर आंबा आहे. हो. तो भेटला कुठे हा मिरमिर आंबा? काय आपल्या इकडे झाडा चिक्कार आहेत. मिरमिर आहे पण एवढं बेस्ट लागतं. मग पूर्वी दिवशी मागवले होते मी आंबे, ते आले मध्ये काकाला. अकिपा, अरे वा, गीर सगळी साईडला करतात आज. बस काय बात आहे. बस बस. टेस्ट काय करून बनते? काय घ्या खा खा तुम्ही खा, गीर खा. आपल्याला तिकडे येईल मोबाईलमध्ये. हो बाट. अकिपा, मसाला आहे. माशाला आहे ना, पण तू धान किती कमी घेतलीस आज. जेल लागलं. हा, मगूनच दुबली सुकडी फुगडी आज. हो. हा पोटभर आम्ही जेवतोय. खावा, पोटभर खावा. जेवा, एकदम दाबून जेवायचा. गरमागरम. हा, तुम्ही आलात ते तुमचे आभार हो. आभार आभार. आम्ही ज्या वेळेला मोहरम उरूस हे जेव्हा कार्यक्रम आम्ही तुमची मुलं सर्व म्हणजे मोहल्ल्यातली आम्ही एकत्र ज्या वेळेला आम्ही जेवण वगैरे करायला बसायचो, तर त्यावेळेला आम्ही लहान होतो. आणि आज आम्ही याच्या अगोदर पण जेवणाचं आमंत्रण 2 वेळा आपण दिला. हो हो. तर दोन वेळा जेवण आणि आजचं जेवण, तर ती पूर्वीची आठवण झाली मला. मग काय पाहिजे. आम्ही आमच्या मित्रांबरोबर मॉमेडियन मित्रांबरोबर त्यावेळेला आम्ही जेवण करायचो. ते आज आम्ही जेवण केलं ते एकदम तसा बरं वाटलं. स्वाद आलाय तुम्हाला तुझा. तर त्याची आठवण झाली. व्यूअर्स, चिकन काजू रेसिपी कनीज फातिमा ने आपको दिखाई है. वो कैसा लगा आपको, यानी बनाने का तरीका, वो कमेंट सेक्शन में आप मेंशन कीजिए. और वीडियो पे बने रहिए, लाइक करिए, कमेंट्स करिए, शेअर करिए. और जो नए हैं उन्होंने सब्सक्राइब करिए. व्ह्युअर्स, मी काय इतक्या डीपली काय तुम्हाला दाखवली नाही. बहुत गडबड झाली होती, कारण एकाएक आमचं प्रोग्राम झालं. मी दिलीपभाईला जिया आफवलू आणि फटफट जेवण केलं आहे. कारण सकाळ श्यामबाई मुंबई जाणार आहेत, मग हा, ते प्रोग्राम सुभाला. बनायला मिळणार नाही. गेल्या टायमात बिर्याणी बनवलं होते, श्यामबाई नाही होते, नाही होते. गडबड झाली. आई जा मगून आता पटापट करून आपलं त्यांना आमंत्रण दिलं होता की कमीत कमी ते उद्या जातील तेव्हा आपल्याला भेटणार नाही. नाही भेटणार आईच आहे. यासाठी तेव्हा दिलीपभाईनी आणि श्यामबाईने आमचं मान ठेवले. जिया आयले, आम्हाला मोह बेस वाटलाय. माशाअल्लाह, मोह खुशी झाली आहे. हे दस्तरवर आपले दिलीपभाई आणि श्यामबाई जेवतात आहात, मोह खुशीची बात आहे. तेव्हा माझी रेसिपी तुम्हाला कशी लागली आहे कॉमेंट्सला नक्की सांगा. आणि ज्याने कुणी माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं त्याने नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी बघल्याच्या नंतर लाईक शेअर कॉमेंट करा विसरू नका. दिलीपभाई धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, आठवणीने करा. आठवणीने नक्की करतील. मला उत्तर भेटला. अल्लाह हाफिज. कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. फिर इंशाल्लाह नेक्स्ट व्लॉग के साथ आपके सामने पेश होंगे. आपकी तब तक दुआओं के की लिए- जरूरत है, दुआओं की जरूरत है. ठीक है, दुआओं में बहुत तासीर होती है. अल्लाह हाफिज. आणि तुम्ही पण खायला या.